Now we have to study next topic, mass and weight. So what is mass? Mass ला आपण कशाने दाखवतो m आणि mass चं unit काय किलोग्रॅम or gram. MKS unit is kilograms and CGS unit is gram. So what is mass? Mass is the amount of matter present in the object. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये असलेलं किती मॅटर आहे त्याला आपण मास म्हणतो. and mass remains same everywhere. मास चेंज होत नाही. एखाद्या ऑब्जेक्टचं जे मास मूनवर आहे तेच अर्थवर असणार किंवा अर्थवर जे मास आहे तेच सगळ्या युनिव्हर्स मध्ये असणार. मास बदलत नाही. सो मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर अँड मास कॅनॉट बी झिरो. मास कधीही झिरो असू शकत नाही. अँड मास इज स्केलार क्वांटिटी. दोन टाईपच्या क्वांटिटी असतात, स्केलार, वेक्टर. ज्या क्वांटिटीला आपल्याला डिरेक्शनची गरज असते एक्सप्लेन करताना, दॅट क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज दी वेक्टर क्वांटिटीज. अँड द क्वांटिटीज इन विच वी डोंट हॅव टू मेन्शन दी डिरेक्शन त्याला आपण काय म्हणतो, स्केलार क्वांटिटीज. सो मास इज स्केलार क्वांटिटी. पुढे आहे वेट. वेटला आपण कशाने दाखवतो, डब्ल्यू नी. आणि वेट हा एक फोर्सच आहे. मग फोर्सचं युनिट काय, न्यूटन. किंवा दुसरा सीजीएस युनिट काय, डाइन. सो व्हॉट इज वेट? वेट इज नथिंग बट द फोर्स विथ अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट विच इज प्रेझेंट ऑन द अर्थ. जो फोर्स अर्थ आपल्या बॉडीवर लावते म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Earth apply the force on the object which is present on the earth. That force is nothing but the weight. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो जो फोर्स अर्थवर असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टवर लावते त्या फोर्सला आपण काय म्हणतो, वेट. सो वेट इज नथिंग बट द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ ऑन दॅट ऑब्जेक्ट. सो वेट इज नथिंग बट फोर्स. सो वेट इज इक्वल टू फोर्स. आणि फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, MA. पण इथं आपल्याला mg घ्यायचं. नुसत्या ऍक्सेलरेशनच्या ऐवजी काय घ्यायचं, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. म्हणून वेटचा फॉर्म्युला काय झाला, mg. वेट w, m मास, g ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आणि वेट इज नथिंग बट फोर्स. सो युनिट ऑफ फोर्स ऑर वेट इज न्यूटन ऑर डाइन. सो तिथं आपण सांगितलं होतं मास रिमेन्स सेम बट वेट कॅनॉट रिमेन सेम बिकॉज इट चेंजेस अकॉर्डिंग टू दी जी. आपण जर घेतलं वेटचा फॉर्म्युला काय, mg. g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आणि आपण स्टडी केले ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट नसतं, इट चेंजेस. अर्थ सरफेसवर ते 9.8 आहे. मूनवर गेलं तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑफ द मून इज 1/6 ऑफ द अर्थ. अर्थपेक्षा 6 पटीने कमी आहे मूनचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू चेंज होती. स्मॉल जी ची व्हॅल्यू चेंज झाली की वेटचा फॉर्म्युला पण, वेटची व्हॅल्यू पण चेंज होते. सो इट चेंजेस अकॉर्डिंग टू दी व्हॅल्यू ऑफ जी. If g changes then the value of weight also changes and it can be zero. जर आपण अर्थच्या सेंटर मध्ये गेलो, at the center of the earth value of small g is 0. जर g 0 झाला तर वेटची व्हॅल्यू पण काय झाली, 0. and weight is vector quantity. Mass is scalar quantity, weight is vector quantity. It cannot be 0, it can be 0. It remains same everywhere, it changes according to the g. हा क्वेश्चन खूप वेळा येतो एक्झामला टू दी फॉर द डिफरन्शिएट. फरक स्पष्ट करा. डिफरन्शिएट साठी हा क्वेश्चन खूप वेळा येतो फॉर 3 मार्क्स. सो यू हॅव टू राइट द 3 पॉइंट्स. ओके. नेक्स्ट टॉपिक वी हॅव टू स्टडी फ्री फॉल. Now what is free fall? Whenever object moves due to the force of gravity only, then it is said to be freely falling object. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच काम करते, दुसरा कुठलाच फोर्स काम करत नाही. देन इट इज कॉल्ड एज द फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. म्हणजे एक स्टोन आहे, एक दगड आहे, तो वरतून तुम्ही असा रिलीज केला, वरतून ड्रॉप केला, हातातनं सोडला. सो दॅट स्टोन इज गोइंग टुवर्ड्स द अर्थ. तुमच्या हातामध्ये पेन आहे किंवा स्टोन आहे and that stone is dropped from your hand and then that stone is getting attracted towards the earth surface. मग तो सोडलेला जो दगड होता तो अर्थकडे जाणार आहे. अर्थकडे जाणार आहे का बरं जाणार आहे, कारण अर्थ त्याच्यावर काय लावते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So when stone is falling down or stone is dropped down, there is only one force act on that stone. That force is nothing but the gravitational force. म्हणजे त्या स्टोनवर दुसरा कुठलाही फोर्स काम करत नाही, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच काम करतोय. सो वेन द ऑब्जेक्ट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली, नो अदर फोर्स इज ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट, देन दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. तुमच्या हातात असलेला पेन तुम्ही वरतून असा ड्रॉप केला तर तो अर्थकडे अट्रॅक्ट होईल, म्हणजे त्याच्यावर फक्त अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतोय. सो दॅट इज नथिंग बट द फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. पण यात आपल्याला बघा, आपल्या हातात दगड आहे, आपण तो खाली सोडला तो लगेच जाईल, पण आपल्या हातामध्ये एक पेपर आहे, हलका पेपर. तर हलका पेपर खाली जाताना आपल्याला हे कळतं की एअर बरोबर त्याचं फ्रिक्शन होते,
ओके. सो ड्युरिंग फ्री फॉल फ्रिक्शनल फोर्स इज ऑल्सो अप्लाइड. म्हणजे स्टोन असेल किंवा फेदर असेल, पीस असेल एखादं किंवा पेपर असेल, वेन इट इज फॉलिंग डाऊन इट इज द अंडर इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बट फ्रिक्शनल फोर्स इज ऑल्सो प्रेझेंट विच इज अप्लाइड बाय द एअर. आजूबाजूला एअर आहे, दगड खाली पडतोय पण एअर मधनं खाली पडतोय. सो फ्रिक्शनल फोर्स इज ऑल्सो अप्लाइड बाय द एअर, बट वी निग्लेक्ट दॅट. तो आपण फोर्स निग्लेक्ट करतो, फ्रिक्शनल फोर्स. ऍक्च्युअली फ्री फॉल हा कन्सेप्ट बघायचा असेल तर आपल्याला तिथे एअर पण नकोय. एअर पण नकोय म्हणजे त्याला आपण म्हणतो व्हॅक्यूम. सो ड्युरिंग द फ्री फॉल फ्रिक्शनल फोर्स अप्लाइड बाय द एअर इज ऑल्सो प्रेझेंट. That frictional force we neglect, but actually if we want actually free fall concept, then it is possible in vacuum. Vacuum means there should no air, no solid, no liquid, no gases, nothing should be present, then it is called as the vacuum. So when the object is under the gravitational influence of gravitational force, then that is called as the freely falling object. Now we have studied free fall. Free fall मध्ये when object is falling down, जेव्हा वस्तू वरतून खाली येत असते तेव्हा त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असते, 0. म्हणजे तुमच्या हातामध्ये पेन आहे, तो तुम्ही ड्रॉप केला, मग जेव्हा तुमच्या हातामध्ये पेन आहे म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 0. सो वेन इज ऑब्जेक्ट इज फॉलिंग डाऊन मीन्स वेन एव्हर ऑब्जेक्ट इज फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट इट्स इनिशियल वेलॉसिटी 0. वरतून खाली पडताना ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी काय असते, 0. सो u इज इक्वल टू 0. अँड वी हॅव स्टडीड द न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ द मोशन in 9th standard. तो 3 इक्वेशन ते आपण स्टडी केले होते. सो व्हॉट इज फर्स्ट इक्वेशन, v is equal to u plus 80. नाउ when object is freely falling then u is 0. मग हे इक्वेशन कसं चेंज होईल, ऍक्च्युअल इक्वेशन काय आहे, v is equal to u plus 80, बट ऑब्जेक्ट इज फ्रीली फॉलिंग. फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट मध्ये u ची व्हॅल्यू काय आहे, 0. मग ही व्हॅल्यू जर आपण 0 टाकली तर v is equal to 80. a म्हणजे ऍक्सिलरेशन, पण आता ऑब्जेक्ट खाली येतोय मग त्यातलं जे ऍक्सिलरेशन त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन म्हणतो. सो v इज इक्वल टू u बिकम 0 and a is nothing but acceleration is nothing but the gravitational acceleration. So the formula or the equation changes, v is equal to gt. सेकंड इक्वेशन काय आहे, s is equal to ut plus half at square. आता आपला u 0 आहे, u 0 आहे, u ला t ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 0 ला t ने मल्टिप्लाय केलं तर ही होल क्वांटिटी काय बनणार आहे, 0 बनणार आहे. सो s इज इक्वल टू ut निघून जाईल, तो 0 होणार आहे, इज इक्वल टू हाफ a च्या ऐवजी लिहिणार आपण g t स्क्वेअर. सो s इज इक्वल टू हाफ g t स्क्वेअर. Similarly, third equation of motion is v square is equal to u square plus 2as. This u is 0, u square is also 0. This a is acceleration, it is nothing but the gravitational acceleration in the free fall. So v square is equal to 2gs. So whenever object is under the influence of the gravitational force or object is freely falling object, the three equations of the motions changes like this. First equation, v is equal to gt. V is final velocity, g is gravitational acceleration, t is time. Second equation, s is equal to half gt square, where s is displacement. And third equation, v square is equal to 2gs. Now see, ह्या एक दोन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. When object is falling down, म्हणजे ऑब्जेक्ट वरतून खाली येतोय. When object is falling down, we know u is equal to 0. u म्हणजे काय, initial velocity. So when object is falling down, u is equal to 0, and a means acceleration, g means gravitational acceleration. So g we have to take positive. जेव्हा वस्तू वरतून खाली येते तेव्हा आपण g ची व्हॅल्यू प्लस मध्ये घेतो. Now see opposite, when object is thrown upward, जेव्हा वस्तू वरती फेकतोय आपण, when object is thrown upward, then its final velocity is 0. u is initial velocity, v is final velocity. So when object is thrown upward, its final velocity is 0, v is equal to 0. And in that case, a means nothing but g, gravitational acceleration, and we have to take the value of gravitational acceleration in negative. म्हणजे एखाद्या वस्तू आपण वरती फेकली असेल आणि आपल्याला काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे असेल तर g ची व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये घ्यावी लागेल, मायनस. खाली येताना प्लस मध्ये आणि ऑब्जेक्ट वर जात असेल तर g ची व्हॅल्यू निगेटिव्ह. अँड वन मोर एक्झाम्पल ऑफ फ्री फॉल. आपण बघितलं, पेन इज कमिंग डाऊन, स्टोन इज कमिंग डाऊन, दॅट इज द फ्री फॉल. One more example of free fall, that moon and artificial satellite revolve around the earth. Earth भोवती moon फिरतोय and that moon has only one force acting on it, that is the gravitational force applied by the earth. Or when artificial satellites revolve around the earth, artificial satellite earth भोवती फिरतात
मग ते आर्टिफिशियल सॅटेलाइटवर फक्त अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच काम करतोय. सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी they are also under the free fall. So that is about the free fall.